वा 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 बघितलं का फाल्गुनराव किती मोठी माणसं बोलवली आपण. हे आहेच की पण चंदू शेठ हा एवढी मोठी मोठी माणसं आणली आहेत हा त्यांचं काहीतरी मोठं वैशिष्ट्य असलंच की. आहे म्हणजे काय? नाही म्हणजे मी असं ऐकलंय का मांजरेकर साहेबांची आणि खेडेकर साहेबांची लय जुनी आणि गहरी दोस्ती आहे. हा, म्हणजे काय? खूप जुनी दोस्ती आहे त्यांची. नाही, पण त्याचा एक पुरावा तर पाहिजे का नाही? पुरावा? आता पुरावा काय असेल? असं काय करायला आता माझी आणि चंदू शेठची एवढी जुनी दोस्ती आहे. मग तुमच्या मोबाईल मध्ये माझा नंबर आहे का नाही? आहे ना. हा? हो मग मांजरेकर साहेबांच्या मोबाईल मध्ये खेडेकर साहेबांचा नंबर असायला पाहिजे का नाही? असणारच ना. मग असेल त्याचं काय, तुम्हाला काय करायचं? सिद्ध करायला पाहिजे ना. अच्छा, म्हणजे त्यांचा मोबाईल तुम्हाला चेक करायचा. तर मी तर सुचवलंय बाबा, ह्यांनी काय ते सांगायचं. जे तुम्हाला सुचलं ते तुम्ही सांगा, त्यांच्यावर बिल नका पाडू. तेवढं असतं तर कशाला पाहिजे होतो. तिकडं बघितलं का नाही, इकडली मी सुट्टी आहे बाबा. लॉक ओढलंय. येस मध्ये शोधा की. हा मी काय इथे नाही आहे ना, घ्या ना. दिसला चंदू शेठ घ्या की पटकन. घ्या की पटकन. काय घ्या पटकन. सचिन खेडेकरांचा नंबर कशाला घेताय? नाही, सचिन खेडेकरांचा नाही घेतला मी, मग सलमान खानचा. एक खाली सलमानचा असेल ना. पटपट घ्या, पटपट घ्या. आता कोणी? चंदू शेठ संजू बाबाचा बी नंबर आहे बघा. बोले तो जल्दी ले ले बाबा. फार गोड विषय आहे, फार वेगळा विषय आहे आणि स्वतः महेश मांजरेकर यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारतायत. सरांना मला विचारायचं की कसा सुचला हा सिनेमाचा विषय? हा आत्ता सुचला नाहीये, खूप जुना विषय डोक्यात होता माझ्या साधारण एक 10-12 वर्षापूर्वी. ते काही त्याचा मुहूर्त लागत नव्हता. लिहिण्यामागचा उद्देश हाच होता की माझी आई गेल्यानंतर मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आठवतात ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत कुठेतरी आई आठवते. मग त्यावेळेला असं लक्षात यायला लागलं की अरे आपण थोडेसे इनसेन्सिटिव्ह वागलो का. हा सिनेमा अशा मुलांबद्दल नाही आहे जे आईवडिलांना वाईट वागवतात किंवा त्यांना त्रास देतात. हा अशा मुलांबद्दल आहे ज्यांना वाटतं आपण आईवडिलांचं व्यवस्थित करतोय की, पण ते खरंच व्यवस्थित करतायत का, ते म्हणजे मी व्यवस्थित करतो का. म्हणजे हा पिक्चर मी माझ्याकडे बघून लिहिला. इट इज माझे काही अनुभव त्यात आले आणि नंतर लक्षात आलं आपण छोट्या छोट्या गोष्टीत खूप त्यांना गृहीत धरतो आईवडिलांना. मांजरेकर सर मला त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये घेतील म्हणून मी माझं आडनाव बदलणार आहे. काय करणार आहे? भोजनेकर. काय भोजनेकर? भोजनेकरचं काय लॉजिक आहे? कारण सरांना कर आडनावाची माणसं आवडतात. कसं काय? म्हणून त्यांच्या सिनेमामध्ये कर आडनावाची माणसं जास्त असतात. म्हणजे कोण? बघा आता अमोल बावडेकर, करे, अनुषा दांडेकर, करे, सचिन खेडेकर, करे, नाना पाटेकर, करे, भाऊ कदम. सर भाऊ कदम सर एवढं कशाला. मेधा मॅडमनी सुद्धा सरांच्या पिक्चरमध्ये काम मिळावं म्हणून आपलं नाव मेधा मांजरेकर असं करून घेतलं. ते सिनेमात काम मिळावं म्हणून नाही, मेधा त्यांनी लग्न केले त्यांच्याशी. अरे बापरे, म्हणजे मला आडनाव बदलायला सरांबरोबर लग्न करायचं?